हॅलो, नमस्कार. तर काल रात्री ना दियांनी खूप छान अभ्यास केला होता, दिलेला होमवर्क पूर्ण लिहिला होता आणि मला रात्री बघायलाच जमलं नाही म्हणून सकाळी उठून तो पाहिला. काल ग्रॉसरी आणली होती, रात्री खूप उशीर झाला होता म्हणून कोथिंबीर तशीच ठेवून दिली होती. रात्री ही एवढीशी जेवणाची भांडी पडली होती, ती पण धुवायचा कंटाळा आला होता. चहा वगैरे घेतला आणि म्हटलं की चला आता आधी आंघोळ वगैरे करून घेऊन येऊयात. तर लगेच 9:15 वाजले सकाळी आणि आज ना सियानाची डॉक्टरची अपॉइंटमेंट आहे. ॲक्च्युली हा खूप जुना व्हिडिओ आहे. तेव्हा दियांची स्कूल पण नव्हती आणि दोन्ही मुलं छान झोपलेली होती. तर म्हटलं चला नाश्त्याला छानसा ना उपमा करूया, त्या दोघांना फार आवडतो. आणि खरं तर 10 वाजताची अपॉइंटमेंट होती आणि यानंतर ना मी लवकरची अपॉइंटमेंट घेणार नाही. 2 मुलांना घेऊन जायचं, नाश्ता करून जायचं, फार म्हणजे चिडचिड होऊन जाते. एकतर मुलांचं वॅक्सिनेशन असलं की मलाच खूप भीती वाटते. आज सियानाला आमच्या 6 इंजेक्शन्स लागणार होते, त्यामुळे मी खूप टेन्शनमध्ये होते. कसा तरी मी उपमा बनवला, प्लेट्स बनवल्या, पण फायनली तो उपमा आम्हाला छानपैकी काही खायला भेटला नाही, कारण की मी मुलांना खाऊ घातला आधी आणि मग वेळ होऊन गेला म्हणून तशीच निघून गेले हॉस्पिटलमध्ये. आणि मला खरं तर माझं मनच इतकं नाराज होतं की सियानाला काय एवढे इंजेक्शन्स आज देणार. पण ठीक आहे, म्हणजे प्रत्येकच आईला तसं वाटत असेल. दोन्ही मुलांना बसवलं आणि फायनली फास्ट हॉस्पिटलमध्ये जाऊन पोहोचावं म्हटलं, पण तिथे आम्हाला पार्किंग भेटली नाही आणि आम्हाला लेट झाला. तर हे आहे केजर हॉस्पिटल आणि दोन्ही माझी मुलं याच हॉस्पिटलमध्ये झालेली आहेत, त्यामुळे प्रत्येक वेळेस गेल्यावर ना मला म्हणजे थोडंसं त्या गोष्टी आठवतात. आणि नंतर मी विचार केला की चला पार्किंग लेट झालेली, आपली अशी अपॉइंटमेंट कॅन्सल होणार आहे, आपण थोडं स्लोच जाऊयात. मग आम्ही गेलो. पुढे काय काय झालं मी तुम्हाला सांगेलच. आणि आता तुम्हाला मुलं लॉलीपॉप खाताना दिसत असतील. काय रडली सियाना, बापरे बाप, खूप रडली. पण लॉलीपॉप भेटलं म्हणून ते खात होते दोघं जण आणि खुश होते, आनंदात होते. तर आम्ही ना उपमा वगैरे जास्त घाईत काही खाऊच शकलो नाही पूर्ण आणि हॉस्पिटलमध्ये गेलो आणि आज खूप जास्त हॉस्पिटलमध्ये प्रॉब्लेम येत होते. आधी अपॉइंटमेंटच कॅन्सल झालेली, मग रिशेड्यूल केली, मग अर्ध्या घंट्यानंतर आहे म्हणून तिथेच थांबलो, मग डॉक्टरच नाही आली 1 तास आणि असं करून मुलांनी एवढा त्रास दिला आणि फायनली आम्हाला 2 वाजले आणि 2 वाजता दियान रडायला लागला की मला भूक लागली. अनुरूपला पण असं होतं की मी नाश्ता नाही केला तर आपण बाहेर खाऊयात. बाहेर खायला गेलो, ते हॉटेल बिलकुल बरोबर नव्हतं, तिथलं जेवण बिलकुल बरोबर नव्हतं आणि एवढा राग येत होता. आणि मग घरी आल्यावर सियाना खूप त्रास देत होती कारण की तिला ते दुखत होतं. आणि आता संध्याकाळचा मी स्वयंपाक वगैरे केला आहे आणि थोडा वॉक करायला आली. रात्रीच्या जेवणामध्ये मस्त शेवग्याच्या शेंगा, पोळ्या आणि मुळी खिचडी म्हणजे मुगाच्या डाळीची खिचडी बनवली होती. हा होता एक छानसा छोटासा व्लॉग. आय होप तुम्हाला आवडला असेल. आय नो खूप जुना आहे, पण ड्राफ्टमध्ये होता तर म्हटलं की आज टाकून देऊयात.